प्रत्येकजण तुम्हाला म्हणते की ऑप्शन बाईंग रिस्की, ऑप्शन बाईंग रिस्की. त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. काल एक मी स्टॉक बाय केला होता, त्या स्टॉकचं तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. या बघा भावांनो, एक डेली टाईम फ्रेमला मी एक ॲनालिसिस केलं होतं की हे जे रेड कॅन्डल आहे याच्या इथून मला एक डाऊन साईडला इथंपर्यंत एक टार्गेट बुक करायचं होतं. आता ही जी ट्रेडचं ॲनालिसिस आहे, तर तुम्ही डे फ्रेमला जर बघितलात तर हे एक चांगलं ट्रेड लाईनवर काम करतो आहे. हे बघा, इथं एकदा टेस्ट केली आहे, इथं एकदा टेस्ट केली आहे, इथं एकदा टेस्ट केली आहे, आणि हा तिसरा ते चौथा ट्रेड लाईनचा सपोर्ट आहे. तर या सपोर्टपासून माझं प्रेडिक्शन असं होतं की इथून मी इथपर्यंत एक ट्रेड कॅप्चर करायचं. आता हे आहे 1 डे टाईम फ्रेमला फार्माचा स्टॉक आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये मी काय केलं आहे, हे बघा, ही 23,000 स्ट्राईक प्राईसची मी इथं काय केली आहे, पुट. आता हे बघा, हा डे फ्रेम आहे, हा किती तारखेचा आहे, 24 तारखेचा. इथं बघा, हा 24 तारखेची कॅन्डल आहे, जी रेड कॅन्डल आहे. तर माझं ट्रेड असा होता की या डेच्या लोला एंट्री करायचं आणि याच्यावरती आपला स्टॉप लॉस असायला पाहिजे. मी तसंच केलं आहे, पण तरी पण मी डिस्काउंट प्राईजमध्ये बाय केलं होतं. म्हणजे इथंपर्यंत इथं एंट्री पाहिजे होती माझी, पण मी इथं एंट्री केली, ठीक आहे. आणि या कॅन्डलच्या खाली, म्हणजे ही कॅन्डल 23 तारखेची आहे, 23 तारखेच्या कॅन्डलच्या खाली बफर ठेवून मी स्टॉप लॉस लावला होता, जो माझा स्टॉप लॉस होता 84 रुपयाला, आणि माझी एंट्री होती इथं 110 रुपयाला. ही 4 तारखेची कॅन्डल आहे बघा, मंडेची. आता इथं बघा, आता ही 4 तारखेची कॅन्डल बघा कुठं क्लोज झाली आहे, या 24 तारखेच्या खालीच क्लोज झाली आहे, म्हणजे स्पाईक दिली होती इथंपर्यंत. पण तरी पण हा माझा इथं SL हिट केला आहे, हे आली इथं. तर समजून जा भावांनो, ऑप्शन बाईंग का रिस्की म्हणतात. कारण आपण इथं एकदम मस्तपैकी आपण म्हणतो की डेच्या टाईम फ्रेमला आपण काम करतो आहे, इथं एंट्री करून इथं स्टॉप लॉस लावून मस्तपैकी आपण ट्रेड होल्ड करतो आहे. पण कधी लिक्विडिटीच्या याच्यामध्ये आपला SL हिट होईल काही सांगता येत नाही. असं पण नाही आहे की मी ऑप्शन चेन विदाऊट न बघता रँडम ट्रेड घेतला असेल. आता तुम्हाला या ऑप्शन चेनमध्ये दिसत असेल बघा, इथं 23,000 जो स्ट्राईक प्राईज आहे त्याचा पुटचा जो आहे OI बिल्डअप बघा तुम्ही, इथं 1.57 लाख आहे, म्हणजे 1.5 लाखाचं OI बिल्डअप आहे इथं. तर मी त्याच स्ट्राईक प्राईजचं इथं पुट जो आहे इथं बाय केलं होतं, तरीसुद्धा माझा SL हिट झाला होता. बघितलं तुम्ही ऑप्शन बाईंग किती थोडंसं रिस्की आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ऑप्शन हेजिंग करा, ऑप्शन हेजिंग करा. तर तुम्हाला पण ऑप्शन हेजिंगमध्ये प्रॉफिट बनवायचा असेल तर मी एक टेलिग्राम लिंक शेअर करतो, त्याच्यावर जॉईन व्हा. मी तुम्हाला तिथं माझी जे ट्रेड्स आहेत, जे माझी जर्नी असते, मी तुम्हाला शेअर करत असतो.